दादा गरुडकडे जवळजवळ 60-65 रेकॉर्डिंग्ज आहेत आणि त्या रेकॉर्डिंगमधल्या 10च रेकॉर्डिंग अनमोल कुणीना ऐकल्या आणि अमोल चक्क सुन्न होऊन खाली बसला. मराठा समाजाचे आमदार आहेत, महायुतीचे आमदार आहेत, धनंजय मुंडे तर आहेतच, मात्र बाकी 2 आमदार आहेत. त्यांचं सुद्धा खच्चीकरण करण्याचा प्लॅन या सगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे की जे काही म्हणत आहेत शिवाजी बाबा यांच्याकडे ते जाणार आहेत. सगळे कुटुंबीय पुढच्या 2 दिवसांमध्ये कुठली तरी तारीख जाहीर करणार आहेत आणि ती तारीख घेऊन तिकडे नारायणगडावर जाणार आहेत. तिथे नारायणगडाच्या नगद नारायण महाराजांना साकडे घालणार आहेत. आम्हाला या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करा, समाजाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करा. समाजाचे प्रमुख म्हणून जरा वेगळे आहेत, त्यांनी जे काही आमच्यावर आरोप लावले त्यांच्यातून मुक्त करा. नमस्कार मित्रांनो, मी जानकी पाटील आणि महाराष्ट्र फोकस न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. प्रेक्षकांनो, पुन्हा तोच विषय आहे. अमोल कोल्हे म्हणून जर तुम्ही धनंजय मुंडे नार्को टेस्ट हत्येचा कट, ऑडिओ क्लिप, धक्कादायक खुलासे, विविध प्रकारच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पोलीस प्रशासनाला आवाहन करायचे आहे आणि तमाम समाजातील जाणकार लोकांना हे आवाहन करायचे आहे. अमोल कोल्हे यांनी जामीन होताच आपली नार्को टेस्ट करा अशा प्रकारची मागणी तरी केलेलीच आहे. म्हणूनच जरा यांना बंदुकीच्या गोळीप्रमाणे सवाल उपस्थित केलेले आहेत. मात्र मनोज यांचे एकही स्टेटमेंट अद्यापर्यंत आलेले नाही. अमोल गुणे खोटे बोलत आहेत, मी खरा आहे, माझ्यावर खरंच हत्येचा कट रचला होता, याबद्दलचे कुठल्याही प्रकारचे पुरावे मनात जराही मागे किंवा पोलिसांकडे नाहीयेत असं म्हणायचं का, असा सवाल उपस्थित झालाय. कारण पोलीस प्रशासनाने 2-3 महिने या आरोपींना जेलमध्ये ठेवलं, तपास केला. या तपासाअंती नेमकं त्यांच्या हाती काय लागलेलं आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही आणि म्हणून अमोल कोल्हे जसं म्हणाले तशाच पद्धतीने हा सगळा प्रकार जो आहे तो बनाव रचल्याचा आहे का. अमोल कोल्हे यांनी काल बोलत असताना सांगितलं की जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट बोललो आहे आणि ते व्हिडिओ जाहीर करा आणि त्यानंतर मी माझ्याकडचे व्हिडिओ जाहीर करतो, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं. म्हणजे अमोल कोल्हे यांच्या तक्रारी, अर्जामध्ये जे काही म्हटलंय तसं हे सगळं झालंय का, असाही सवाल उपस्थित होतो. अमोल कोल्हे यांनी असं म्हटलेलं आहे की त्या अर्जामध्ये असं म्हटलं आहे की मनोज रंगे त्यांची सहकारी आणि काय काय डील झाल्या, कुठल्या कुठल्या नेत्यांसोबत डील झाल्या, या सगळ्या गोष्टींचे पुरावे दादा गरुडकडे होते आणि ते पुरावे कुणाकडे तरी दिलेले आहेत किंवा दिलेले नाही आहेत ते कुणाकडे आहेत. मग अमोल कोल्हे कसे आहेत, दादा गरुड कसे आहेत, की मनोज यांनी दादा गरुडच्या मोबाईलमधून काढून घेतलेत, किंवा मग दादा गरुड धनंजय मुंडेंना दिले आहेत, याबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. फक्त तुम्ही तिकडून व्हिडिओ दाखवा, आम्ही इकडून व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तिकडून ऑडिओ दाखवा, आम्ही इकडून तिकडून दाखवतो, अशा प्रकारचा खेळ सध्या सुरू आहे. मात्र मी कालच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की याचा भूकंप नक्की होणार आहे. अमोल कोल्हे यांनी जसं तोंड बाहेर काढलं की मला आता न्यायाची अपेक्षा आहे, मला न्यायाची अपेक्षा ही पोलिसांकडून आहे, मला न्यायाची अपेक्षा ही समाजाकडून आहे. जेव्हा मला पोलीस अटक करत होते, जेव्हा समाज माझ्या घरावर दगड घालत होता, तेव्हा मात्र माझ्यासाठी कुणीही आलेलं नाही. मी अत्यंत साधा माणूस आहे, मी समाजासाठी बैलगाडी ओढीत नेणारा माणूस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या कामासाठी, आरक्षणासाठी म्हणून जणांच्या संघटनेमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारा मी माणूस आहे आणि माझ्या वाट्याला जर अशा प्रकारचं हे माझ्यावर जे खापर फोडलं जात आहे याबद्दल मला अत्यंत खेद आहे आणि म्हणून मला हा डाग घेऊन मरायचं नाहीये. माझ्यावरचा डाग पुसल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं अमोल यांचं म्हणणं आहे. आणि जर तसंच अमोल कोल्हे यांनी निवेदन दिलं, तशाच पद्धतीने काल कुठल्या तरी मराठा सेवक अमोल कोल्हे यांच्या घरी 7-8 जण आले आणि अमोल कोल्हे यांना अगदी हातपाय जोडून विनवणी करू लागले. मला वाटतं 6-6:30च्या 7च्या दरम्यान ते त्या ठिकाणी आले. ते अगोदर अंथरलेल्या गेले आंतरजालावरून तसेच अमोल कोल्हे यांच्या घरी गेले. अमोल कोल्हे यांच्या घरी जेवण वगैरे झाले. तब्बल 2 तास अमोल कोल्हे यांची विनवणी केली जात होती.
मात्र अमोल कोल्हे हे ऐकायला तयार नव्हते. अमोल कोल्हे आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे बंधू सरळ सरळ सवाल करत होते की जेव्हा अमोल कोल्हे यांच्यावर आरोप झाले तेव्हा समाज दगड घालत होता. आज समाज आत्ता त्यांना वाटतं की समाजासाठी आपण थांबल पाहिजे आणि तुम्ही काहीही बोलू नका, थोडं थांबा. तेव्हा मात्र आमचं घर धरायची तयारी होती. तेव्हा मात्र आमचं घर पाडायची तयारी होती. आमच्या घरावर दगडफेक झाली तेव्हा मात्र 6 कोटी समाजातले 6 लोक सुद्धा आमच्या बाजूने नव्हते. आम्ही मरण यातना सहन करत होतो तेव्हा मात्र तुम्ही कुठे होतात, असा सवाल अमोल कोल्हेकडून विचारला गेला. तेव्हा मात्र समोरच्याची समजूत काढायला आणि विनंती करायला आलेले लोक होते. ते निशब्द झाले, उत्तरच नाही आणि कदाचित यापुढे सुद्धा उत्तर नसेल. अमोल कोल्हे यांना विनंती केली जाते, विनवणी केली जाते की बाबा समाजासाठी थांबा, आपले दादा आहेत त्यांच्यासाठी थांबा, दादा खूप प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी थांबा. मात्र अमोल कोल्हे आणि नातेवाईकांचे असं म्हणणं होतं की अमोल कोल्हे यांना चक्क जेलमध्ये पाठवलं. तोपर्यंत तुम्ही कुठे होतात, दादा कुठे होते, हा सवाल त्यांचा आहे. अमोल कोल्हे यांनी उद्या, चला म्हणजे पुढच्या 2 दिवसांमध्ये तारीख निश्चित करून जी आहे, अमोल कोल्हेसह परिवारासह खोले परिवार नारायणगडावर माथा टाकण्यासाठी जाणार आहेत. नारायणगड म्हटलं की लोकांची श्रद्धा, श्रद्धास्थान आणि काळजाचा विषय म्हटलं तरी काही हरकत नाही. धाकटी पंढरी म्हणून नारायणगडाकडे पाहिलं जातं. त्यातले जे काही म्हणत आहेत शिवाजी बाबा यांच्याकडे ते जाणार आहेत. सगळे कुटुंबीय पुढच्या 2 दिवसांमध्ये कुठली तरी तारीख जाहीर करणार आहेत आणि ती तारीख घेऊन तिकडे नारायणगडावर जाणार आहेत. तिथे नारायणगडाचा नगद नारायण महाराजांना साकडे घालणार आहेत. आम्हाला या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करा, समाजाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करा. समाजाचे प्रमुख म्हणून जरा वेगळे आहेत, त्यांनी जे काही आमच्यावर आरोप लावले त्यांच्यातून मुक्त करा, असं साकडं जे आहे ते नगद नारायण महाराजांना घालणार आहेत. त्याचबरोबर मठाधिपती असलेले म्हणून शिवाजी बाबा यांना सुद्धा ते त्या ठिकाणी जाऊन भेटणार आहेत. त्यांच्याकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा करणार आहेत. आमच्याकडून नेमकं काय चुकलं आहे, आम्ही जर गुन्हेगार असतो तर आम्हाला इथेच सजा द्या, अशा प्रकारची मागणी करण्यासाठी अमोल कोल्हे, त्यांचे बंधू, त्यांच्या पत्नी, मुलं, आई हे सगळे जण मिळून पुढच्या 2 दिवसांमध्ये नारायणगडावर जाणार आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे. आणि जे कुणी लोक मनोज जाधव यांच्या वतीने त्यांच्याकडे गेलेले होते त्या लोकांचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी ऐकलेलं नाही, कारण ऐकायची वेळ ही निघून गेलेली आहे. जेव्हा यांचं नाव आलं तेव्हा मात्र प्रत्येक जण अमोल कोल्हे यांना एकदम आरोपीच्या चौकटीत पाहत होता. कधी अमोल कोल्हे यांना जाऊन मारतो अशा प्रकारची आग प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आणि मनामध्ये होती. ती आजही काही प्रमाणामध्ये आहे. कालची बाईट जर अमोल कोल्हेंची पाहिली तर त्याच्या डोळ्यात तुम्ही पहा, तो कसा बोलत होता आणि काय बोलत होता. आणि खालून लोक जे समर्थक आहेत, भक्त मंडळी, ही अमोल कोल्हे यांना शिवीगाळ करत होते. अमोल कोल्हे जर मराठा समाजाचे नाहीत का? अमोल कोल्हे यांची काही ओळखच नाहीये का? अमोल कोल्हे यांनी जर गुन्हा केलाच असता तर अमोल कोल्हे यांना गुन्हेगारच म्हटलं गेलं पाहिजे. मात्र त्यांचा जामीन तुम्हाला मान्य आहे, तुम्ही निर्दोष मुक्त झालेला नाही, तुम्हाला जामीन मिळाला आहे. मात्र मी मघाशी सांगितलं की हत्येच्या कटात संदर्भामध्ये पुरावे अद्यापपर्यंत सापडलेले नाहीत. पोलिसांनी तशी आर्थिक माहिती अजिबात दिलेली नाही. अमोल कोल्हे, दादा गरुड, कांचन साळवे यांच्याकडे काही सबळ पुरावे सापडले आहेत असं अजिबात काहीही पोलिसांनी स्टेटमेंट दिलेलं नाही. तशी कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही, प्रेस रिलीज नाही, जनहितार्थ माहिती नाही. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपी घोषित करत नाही तोपर्यंत ते आरोपी नाहीत, ते जामिनावर आहेत. जोपर्यंत न्यायालय त्यांना आरोपी ठरवत नाही तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणण्याचा कुणालाही अधिकार नाही. असं असताना मात्र त्यांना पाण्यात पाहून त्यांना कधी उधळून लावतो, त्यांचं घर कधी जाळून टाकलं तो, अशा प्रकारची भावना प्रत्येक जनाच्या मनामध्ये त्या काळामध्ये होती आणि आत्ताही काही बोटावर मोजण्याइतके लोकांमध्ये आहेत. मात्र हे सगळं अत्यंत धक्कादायक आहे, रसातळाला घेऊन जाणार आहे. शेवटी या सगळ्या गोष्टी सांगत असताना आणखी एक मला प्राथमिक माहिती मिळाली.
दादा गरुडकरे जवळजवळ 60-65 रेकॉर्डिंग आहेत आणि त्या रेकॉर्डिंगमधल्या 10च रेकॉर्डिंग अमोल कोल्हेनं ऐकल्या आणि अमोल कोल्हे चक्क सुन्न होऊन खाली बसला. अत्यंत गंभीर अशा त्या ऑडिओ क्लिप होत्या. मराठवाड्यातील 2 मराठा समाजाच्या आमदारांचं खच्चीकरण करण्यासाठी जे प्लॅनिंग त्यामध्ये होत असल्याचं सांगितले. मराठा समाजाचे आमदार आहेत, महायुतीचे आमदार आहेत, धनंजय मुंडे तर आहेतच, मात्र बाकी 2 आमदार आहेत. त्यांचं सुद्धा खच्चीकरण करण्याचा प्लॅन या सगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. हे दादा गरुडच्या रेकॉर्डिंगमध्ये आहेत. आता त्या रेकॉर्डिंग नेमक्या कुणाकडे? दादा गरुडकरे आहेत का? म्हणून जर रागिनी काढून घेतल्या की आणखी कोणाला दिली आहे की विकली आहे हे आता पोलिसांना माहिती आणि पोलिसांनी तपास करून पुढे आणणं गरजेचं आहे. 2 ऑडिओ क्लिप फक्त भेटलोय का? आलोक आल्यानंतर माझी गाडीत तो ह्या रेकॉर्डिंगपेक्षा दुसरं काहीही या ऑडिओ क्लिपमध्ये या आरोपानंतर काहीही सापडलेलं नाहीये. मात्र जशी माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये मिळत आहे, जशी कुजबूज आहे तशी परिसरामध्ये कुजबूज आहे, मराठवाड्यामध्ये कुजबूज आहे. 60 ते 65 रेकॉर्डिंग आहेत आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये फार धक्कादायक खुलासे, फार धक्कादायक प्लॅन्स टाकल्याचं काम त्या ठिकाणी केलं असल्याचं सांगितलं जाते. हे अत्यंत धक्कादायक आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझं आवाहन आहे, विनंती आहे, अमोल कोल्हे आणि ती जे कोणी आरोपी आहेत ते जोपर्यंत कोर्ट त्यांना शिक्षा देत नाही, जोपर्यंत ते आरोपी ठरवत नाहीत, त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. अमोल कोल्हे यांच्या कुटुंबियांच्या सगळ्यांना धोका आहे. त्यांना सुरक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी एक जबाबदार पत्रकार म्हणून करतो. आणि या सगळ्या गोष्टी फार बारकाईने, कायदेशीर पद्धतीने, कायदा सुव्यवस्था आबाधित राखून सगळे कायदेशीर पद्धतीने करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा अशा प्रकारचे आवाहन या मराठी माणसाच्या म्हणण्यावरून मी या ठिकाणी करतोय. तेव्हा या ठिकाणी इथेच थांबवूया. पुढे भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.